गजानन महाराजांची पालखी या ठिकाणी दाखल झालेली आहे. वर्षानुवर्षापासून तुम्ही सेवा जी आहे 57 ती या ठिकाणी वर्षापासून करताय. आमच्या वडिलापासून चालू आहे. आमच्या वडिलापासून हे 57 वर्ष आहे आणि गजानन महाराजांच्या कृपेनं सगळ्यांच्या सहकार्यानं आमचं चाललेलं आहे. हे आमचे कळमचे तहसीलदार साहेब आहेत, त्यांनी सहकार्य भरपूर केलंय. तेव्हा लोक करणं हे करणं, पण आम्ही कोणाचं काही घेत बी नाही. तुम्हाला करायचंय तुम्ही आपलं आणायचं वाढायचं जायचं. त्याच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं सगळं चांगलं झालेलं आहे. काय अनुभव असतो वारीचा? वारीचा एक समाधान आहे की आपण पांडुरंगाच्या चरणी सेवा रुजू केली, हे समाधान आहे. आणि आम्ही स्वतःचं मंदिर आहे आमचं विठ्ठल रुक्मिणीचं मागं, ते कोणाचे पैसे घेतले नाही. स्वतः मैसूरून मूर्ती आणली आम्ही. बाया पोरं लोक पुन्हा वडात झाड लावलं इथं. त्या शासनाने सगळी वडात झाडं साफ केली. त्यामुळे जेवढं जमल तेवढं पांडुरंगाची सेवा करायची. आपण हे सगळं किती वारकऱ्यांचं नियोजन असतं जेवणाचं? हे 700 वारकरी असतात, पण बाकीचे 200-300 लोक आमचे मित्र मंडळी पाहुणे रावळे सगळे असतात, अशा अधिकारी असतात. त्याच्यामुळे 1000-1100 लोकांचं नियोजन आहे. कशी सुरुवात झाली होती नेमकं, कशी संकल्पना तुम्हाला? 1971 साली आम्ही गावात राहत होतो, शहरामध्ये कळममध्ये. त्यावेळेला आमच्या वडिलांनी ही पंगत सुरू केली. त्यावेळेला गावात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथं लोक झोपायचे आणि रस्त्यावर होतं. आम्ही 1980ला इथं आलो, मग त्यावेळेसपासून इथं कार्यक्रम चालू आहे. तुमच्या वडिलांनी सगळे सुरू केलं, पुढील पिढ्या ज्या आहेत ते सगळं करार घेत. घेऊन जात आहेत पुढे. पुढं आता माझी मुलं नेते, ही नातवंड आहेत, ही नातू आहे, ही नातू आहे, ही नातू आहे, सगळेच करलेत. समाधान लागतो वाटतंय. समाधान आहे. देवा सेवा करणं काय कसं आहे, आपण जे कमीतो त्याच्यात 10% होईना देवाच्या चरणी अर्पण करू ना, तर सगळंच खायचं नाही.